नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज तांदळाची खीर बनवणार आहे। तर यासाठी मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तर तांदूळ मी रेशनचे घेतलेले आहेत, कारण खीर चिकट होण्यासाठी थोडेसे तांदूळ मोठे घेतलेले आहेत। धुवून घ्यायचे 2 पाण्याने। तर कुकर घेतलेला आहे, 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचे याच्यामध्ये। आता इथं तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत 2 पाण्याने, आणि तांदळाचं पाणी झाडाला किंवा कोणत्याही वेलाला टाकायचे। तर मी तांदळाचं पाणी झाडाला टाकते। चवीनुसार मीठ टाकायचे आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचे, झाकण लावायचे। मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, 2-4 बदाम घेतलेत। खोबरं आणि बदाम बारीक कट करून घ्यायचे। जर तुमच्याकडे ओला नारळ असेल तरी पण चालते खिरीमध्ये टाकण्यासाठी। आता इथे बदामचे काप बी करून घेणार आहे मी। गूळ घेतलेला 1 वाटी भरून। आता इथे मध्यम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी कुकर उतरून ठेवायचे गॅसच्या खाली। आता इथं एकदम छान असं थंड झालेलं आहे आणि एकदम छान चिकट असा भात तयार झाला। तर इथं गॅसवर कढई ठेवली, अर्धा ग्लास पाणी टाकायचे। पाण्याला छान उकळी आले 1 चमचा तूप टाकायचे। जे खोबरं कट केलेलं होतं बारीक ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे आणि बदाम पण ह्याच्यात टाकायचे आणि गूळ टाकायचे। तर गूळ मी बारीक करून निवडून घेतलेला आहे, कधी पण खडे असू शकतात, तर गूळ बघून टाकायचे। आता गूळ वितळलेला आहे छान। आता याच्यामध्ये भात टाकून घ्यायचा आहे, जेवढी खीर बनवायची तेवढा भात टाकायचा आहे। तर मी इथं एकदम छान असा एकजीव करून घेतलेला आहे भात, बघू शकता। आता इथे विलायची पावडर टाकलेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि सुंठ पावडर 1 चमचा टाकायचा आहे। सुंठ पावडरमुळे एकदम चव छान लागते खिरीला। तर आता गॅस बंद केल्यावरच दूध टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। तर बघू, आता इथे बघू शकता एकदम छान अशी खीर तयार झालेली आहे। तर मी देवाला निवेद दाखवण्यासाठी मी इथं एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। तर बघू शकता एकदम छान अशी खीर तयार झालेली आहे। झटपट होणारी अशी खीर आहे। त्याच्यावर काळे मनुके टाकलेले आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।